त्याच्याशिवाय मला देणं घेणं नाही। आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज वाल्मिक कराड पुण्यातील CIDला शरण आला। त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाची सर्वत्र चर्चा होऊ लागली, कारण की गेले कित्येक दिवस वाल्मिक कराडचा पोलीस शोध घेत आहे, CID शोध घेत आहे, तरी देखील पोलिसांना वाल्मिक कराड सापडला नाही। विशेष म्हणजे वाल्मिक कराड 17 तारखेपासून पुण्यामध्येच होता, तरी देखील पोलिसांना CIDला सापडला नाही। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती आणि त्यांच्या भेटीनंतर अचानक असं काय झालं, वाल्मिक कराड स्वतःहून CIDला शरण आलाय। याबाबत अनेक वक्तव्य केले जातात। जेव्हा मनोज जरांगे यांना माहिती झालं वाल्मिक कराड हे CIDला शरण आलेत, त्या सरकारचं एक विशेष आहे, एवढे दिवस वाल्मिक कराड फरार होता, CIDला सापडला नाही आणि मुख्यमंत्री मुंडेच्या भेटीनंतर वाल्मिक कराड दुसऱ्या दिवशी CIDच्या ऑफिसला। यावरती मनोज जरांगे अत्यंत संतापले। ते संतापात म्हणाले, लोकांसाठी हा देखावा करू नका, याला सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सह आरोपी करा आणि सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे। अगोदर पाहू मनोज जरांगे काय म्हणाले। त्याच्याशिवाय मला देणं घेणं नाही। आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मग तो कोणी असू दे, त्याच्या सुटता कामा नाही। अजिबात सुटता कामा नाही, नाटकं करायचे नाही। हे जेवढे आरोपी आहेत, आता तपासात सुद्धा पोलिसांनी ते निष्पन्न करायचं आहे, CIDनं पण निष्पन्न करायचं आहे, ज्या ज्या यंत्रणा असतात त्यांनी निष्पन्न करायचं आहे की यांच्याचमुळं त्याचा संतोष भायांचा खून झालेला आहे। कारण त्यांना 120B मध्ये पण घ्यायचं, त्यांना 302 मध्ये पण घ्यायचं। त्यांना खुनाच्या आरोपात ते आहेतच, 100% आहेत आणि सगळेचे सगळे आहेत, एक नाही कुणी, हे सगळेचे सगळे आहेत। आणि याला कोणी पाठबळ देणार आहेत? मंत्री असतील, कोणी आमदार खासदार असतील, कोण सरकारमधले असतील, ते सुद्धा आरोपी 302 मध्ये झालेच पाहिजे। सुट्टी नाही। तुम्ही म्हणताल ह्यो धरला, त्यो धरला, त्यो सापडाना आणि सापड्याला खंडणीतच हे आणि आमक्यातच हे तमक्यातच नाही, हे शाळा आणि या भानगडी जर करायचा प्रयत्न केला आणि मराठ्यांना जर पुन्हा दिवसाचा सरकारने प्रयत्न केला तर मराठी भयानक हातात काम घेतील। मग म्हणजे मी सरकारला जाहीरपणे सांगतो, कारण समाजाचा प्रचंड आक्रोश, पकडलेला माणूस हा 302 मध्ये प्रत्येक जण आहे, त्याला त्याच्या केशीपुरतं ठेवायचं नाही। कटात सहभागी, एकमेकांना फोन केलेले, ती एकमेकाला साथ दिलेली, आणि यांना सगळ्याला जेवढे आता धरतील आणि धरलेले यांना सगळ्यांना सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यानं पाठबळ दिलंय का हे बघायचं आणि त्याला सुद्धा 302 मध्ये घ्यायचं। हे सुद्धा सगळे आता आहेत, हे नसता तुम्ही आणताना नाटक दाखवता, तात्पुरतं खुश करायचं काम करताल। काय खुशी आहे आम्हाला? तुम्ही धरले का उपकार केला काय? इथं माणूस गेलाय आमचा, आज अख्खं कुटुंबाच्या डोळ्यात रक्त आहे, पाणी आहे, लेकराचं छत्र गेलंय, आणि तुम्ही काय सांगताय? काय लई असं काय एखादा गड जिंकल्यासारखंच करायला लागलात, लढाई जिंकून आल्यासारखी, अमुक केलं आणि तमुक केलं, अमुक धरला आणि तमुक धरला, माणसं मारले त्यांनी। हे सुटता काय कामा नाहीत। हे जेवढे आता धरलेत ना, हे शेरनं येऊ नये तर फरनं येऊ नये तर तिकडे काय होऊ, हे यांना अंडर ट्रायलच कायम। मराठ्यांच्या दुखावर मीठ चोळायचं काम करायचं नाही आणि संतोष भैयाच्या मृत्यूशी खेळायचा अजिबात सरकारने। सरकार कठोरात कठोर शिक्षा देईल असं वाटतं? फडणवीस साहेब देतील ही आशा, 100%। नाही दिलं पूर्ण राज्य बंद पडणार। जर फडणवीस साहेबांनी एखाद्या मंत्र्याचं ऐकून त्याला जर पाठीशी घालायचं काम केलं आणि जर तुम्ही खून पचवायचा प्रयत्न केला, मराठे तुम्हाला पोचू देणार नाहीत काहीच। आता हे कायम मध्ये आता धरलेत, आता यांच्या चौकशा करायच्या, यांनी कोणाकोणाला फोन केले, यांना कोणी फोन केले, यांनी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला बी फोन केले, कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले ते बी मध्ये घ्यायचे, यांना कोणत्या मंत्र्यानं खासदारांना आमदारांना साथ दिली त्यांना सुद्धा या मॅटरमध्ये घ्यायचं। आता सुट्टी द्यायचं नाही कुणाला। हे सगळे मारेकरी आहेत, हे सगळे यांनी सगळ्यांनी मिळून हत्या घडून आणलेली, सगळ्यांनी मिळून। याच्यात कोणीच माघार राहता कामा नये अजिबात। सरकारला जाहीरपणानं सांगतो, अजिबात धरलेल्याला याला सुट्टी द्यायची नाही आणि याच्या मागं कोण कोण आहेत त्याला पण द्यायचे।
मग मंत्री असला तरी त्याला बी द्यायचे. मित्रांनो, एक गोष्ट सांगा, 22 दिवस वाल्मिक कराड फरार होता. अगोदर पोलिसांनी शोध घेतला, नंतर गेल्या 3 दिवसापासून CID शोध घेते. CIDच्या हाती मोठे पुरावे देखील लागलेत. आणि अचानक असं काय झालं? धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटायला गेले आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सर्वांसमोर येतोय. विशेष म्हणजे येण्याच्या आधी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावरती अपलोड केलाय. त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड म्हणतोय, माझा खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये काहीही घेणं देणं नाही. वाल्मिक कराड जर एवढं म्हणत होते तर गेल्या 20 दिवसापासून फरार का होते? लपून बसण्याची काय गरज होती? यावरती आपल्याला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा.